आज बनवणार आहे आपण शेपूची भाजी. तर हे पहा, अशी पाण्यात पहिले ती भिजू घालत असतो मी. तर हे अशी पाण्यात ते भिजू राहिली. तर लोक आपल्याला एक काम करणं आहे. तर ते कोणतं काम तर ते सांगतो मी. तर हे पहा, इकडे मी ह्या अशा मिरच्या घेतल्या 4-5, हे 3-4 लसणाच्या पाकळ्या, आणि याच्यामध्ये घेतले थोडेसे मी ह्या पहा ह्या तिया. तर तिया उशाक घेणार व तुम्हाला सांगतो किती घेतो तिया, तो दाखवतो मी. तर आपल्याला ह्या अशा इतक्या तिया वाटणार. तर हे पहा, एवढ्या अर्धा चम्मच तिया वाटणार. आणि हे लसण मिरच्या तिया आणि ही शेपूची भाजी. तर चला मी वाटतो आणि डायरेक्ट तुम्हाला फोडणी करताना दाखवतो. तर हे पहा, आपण शेपू बारीक चिरून घेतली. आणि हे आपलं टमाटर एक बारीक चिरून घेतलं. आणि हा आपला मसाला जो मी मिक्सरमधून फिरून घेतला. तर चला मी कशी भाजी करतो ते तुम्हाला डायरेक्ट दाखवतो मी. ते शेपू बारीक चिरून घेतली मस्तपैकी. तर चला मी डायरेक्ट गॅसवर कढई ठेवतो आणि डायरेक्ट दाखवतो. एक पई तेल टाकतो. हे जिरं टाकतो उसक. झालं आपलं जिरं, म्हणजे तेल गरम झालं की त्यात ह्या आपला टमाटर फोडून राहिलं. ते पहा, टमाटर टाकलं मी एक बारीक चिरून. हळद हे पहा टाकून झाली. त्याला एकदा मिक्स करू आणि त्याच्यात टाकू डायरेक्ट आपण आपली हे भाजी. ते पहा, भाजी टाकतो. एकदा इले खालचं वर करून घ्यायचं. त्यात टाकू आपण मीठ. हे पहा, मीठ टाकून झालं की एकदा आपण असं खालचं वर करायचं, करून घेऊ. तर हे पहा, 1 गिलासभर पाणी घेतलं मी. हे पहा, 1 ग्लास कमी आहे एवढं. तर एवढं पाणी घेतलं आणि त्यात डायरेक्ट आपण ह्या मसाल्यामध्ये पाणी टाकू. हे पहा, हा असं झाला. हे अशी मिक्स करून घेतली आपली भाजी एकदा मी, की आपल्याला हा मसाला टाकून देणार. हे पहा, करायची एक उकळी उचलो. हे पहा, मस्त रश्याची शेपू झाली. हे पहा, रंग बी जात नाही. म्हणजे हिरवी भाजी असली तर हिरवीच होते, ते पूर्ण भाजी घोसलो. तर बस तिला आपल्याला एक उकळी आणून घेणार आणि गॅस आपली बंद करून टाकणार. तर आपण झाकण ठेवलं तिच्यावर. तिला फक्त 2 ते 3 मिनटं शिजू देणार. त्याला चेक करू. हे बघा कसं मस्त तिले गदगद शिजू राहिली. हे पहा, ते हे भाजी आपण चपाती संगे, भाकर संगे, भाता संगे, कशा संगे बी खाऊ शकतो. तर तुम्हाला जर ही भाजी आवडली तर नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या भाजीसोबत. तर लोक भाजी बनवा, आनंद घ्या. तर मी ठेवून देतो झाकण आणि बसतो जेवण करायला. तर या तुम्ही बी जेवण करायला.